मंडळी नमस्कार. मी पंडित अतुल शास्त्री भगरे. भगरे गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. आज तुमच्यासमोर प्रस्तुत होण्याचं कारण असं आहे की आपल्याला ऑगस्ट महिन्याचं मासिक भविष्य आपल्याला सांगायचं आहे. आता हे मासिक भविष्य आपल्याला कल्पना आहे की प्रत्येक एपिसोडमध्ये प्रत्येक भागामध्ये आपण 2 राशी घेत असतो. तेव्हा ऑगस्ट महिन्यामध्ये देखील 6 भाग आपल्याला करायचे आहेत, म्हणजे 12 राशी. मग त्याच्यातल्या त्या राशीचक्रातली पहिली रास आपल्याला घ्यायची आहे मेष रास, की बा मेष राशीचं ऑगस्ट महिन्याचं भविष्य काय आहे. पण तत्पूर्वी मात्र मेष राशीसाठी ऑगस्ट महिन्यात किती ग्रह बदलतात ते आणि ते कुठून कुठे जातात ते हे पहिल्यांदा बघणं अत्यंत गरजेचं आहे. मग ऑगस्ट महिन्याचा विचार केला तर रवी जो आहे तो 16 ऑगस्टपर्यंत चतुर्थ स्थानात असेल आणि त्यानंतर तो पंचम स्थानामधून भ्रमण करेल. मंगळ जो आहे तो 26 ऑगस्टपर्यंत धनस्थानात असेल आणि नंतर तो पराक्रम स्थानामधून भ्रमण करेल. बुध जो आहे 22 ऑगस्टपर्यंत पंचम स्थानात आणि त्यानंतर जो आहे तो षष्ठ स्थानातून भ्रमण करेल. 5 ऑगस्टपासून वक्री झालेल्या असल्यामुळे चतुर्थामध्ये तो प्रवेश करेल. म्हणजेच लक्षात आलं का, पंचमातून उलट तो चतुर्थात जाईल. शुक्र 24 ऑगस्टपर्यंत पंचमात आणि त्यानंतर तो षष्ठ स्थानातून शुक्र भ्रमण करेल. अशी एकूण सर्वसाधारणपणे परिस्थिती आहे मेष राशीची. मग एवढे ग्रह जर बदलतात आहे तर साधारणपणे काय भविष्य असेल, तर या महिन्यामध्ये आपण असा विचार करू की कुटुंबात सर्व काही ठीक राहील, परंतु आपल्या पालकांपैकी एकाची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. अशा वेळेला त्यांच्या आरोग्याची, खानपानाची योग्य ती काळजी घ्यावी लागेल. जर त्यांना आधीपासूनच एखादा आजार किंवा व्याधी असेल तर मात्र योग्य वेळेला त्यांच्या सर्व चाचण्या करून घ्या आणि डॉक्टरांच्या संपर्कात राहा. घरामध्ये सुखशांतीचं वातावरण राहील. भावंडांशी तुमचं नातं अधिक दृढ होईल. जर तुमची बहीण लग्नासाठी पात्र ठरली असेल तर या महिन्यात तिच्या नात्याबद्दल चर्चा होऊ शकते आणि नात्यावर कदाचित शिक्कामोर्तब देखील होऊ शकतं. तुमचं नाही, तुमच्या बहिणीबद्दल सांगतो आहे. मग आता व्यवसाय किंवा नोकरीचा जर आपण विचार केला तर आर्थिक दृष्टिकोनातून हा महिना तुमच्यासाठी महागात जाणार आहे. आता महागात जाणं याचा अर्थ काय, महिना कुठे स्वस्त महाग असतो का? म्हणजेच याचा अर्थ असा की अनावश्यक खर्च जो आहे त्याच्यामध्ये वाढ होईल, ज्यामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. तुमची बचत देखील कमी होऊ शकते. त्यामुळे कोणताही मोठा खर्च करण्यापूर्वी योग्य ठिकाणी गुंतवणूक करा आणि त्यावर नीट चर्चा करा. सरकारी अधिकारी या महिन्यामध्ये आपल्या कामावर असमाधानी असतील आणि त्यांना एखाद्या गोष्टीचा ताण असेल. त्यांचा बराचसा वेळ सामाजिक कार्यामध्ये व्यतीत होईल. खाजगी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांनासुद्धा सरकारी काम करण्याची इच्छा असेल आणि ते त्याची तयारी करण्याचा विचार करू शकतील. अशा वेळेला कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपल्या ज्येष्ठांचा सल्ला मात्र अत्यावश्यक असेल. शिक्षण आणि करिअरच्या बाबतीत विचार केला तर महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी या महिन्यात घरातल्या कामामध्ये अधिक व्यस्त राहतील आणि ते आपला जास्तीत जास्त वेळ स्वतःच्या सुधारणेत घालवतील. या उलट विद्यार्थी आपल्या वडिलांशी एखाद्या गोष्टीवर वाद घालू शकतात आणि ते आपल्या भविष्याबद्दल निर्णय घेऊ शकतात. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी स्वतःसाठी नवीन विषय निवडतील आणि तेही पूर्ण मनाने तयारीला लागतील. ते त्यांच्या भविष्यासाठी मात्र अत्यंत उपयुक्त असं ठरेल. त्याचप्रमाणे लव लाईफ म्हणा किंवा वैवाहिक जीवनाचा जर विचार केला, जर तुम्ही विवाहित असाल तर तुम्ही तुमच्या नात्याबद्दल गंभीर असाल आणि तुमच्या जोडीदारावरचं तुमचा विश्वास वाढेल. या दरम्यान तुम्ही तुमच्या जोडीदाराबद्दल कोणाशी तरी वादही घालू शकता. जर तुम्ही तुमच्या पार्टनरपासून दूर असाल तर या महिन्यामध्ये तुम्ही त्यांना भेटू शकता, पण याची पूर्ण काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. जर तुम्ही लग्नाची वाट पाहत असाल तर या महिन्यामध्ये तुम्हाला काही चांगले प्रस्ताव येतील, पण तुम्हाला कोणताही रस त्याच्यामध्ये असणार नाही. आपल्या नात्याबद्दल दुःखाची भावना मात्र निर्माण होईल. आता प्रकृती आणि आरोग्याचा जर आपण विचार केला तर कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या या महिन्यामध्ये ज्यांना स्वतःची विशेष काळजी घ्यावी आणि बाहेर पडण्यापूर्वी आपण पूर्ण काळजी घेतली पाहिजे. याशिवाय
सर्दीची समस्या उद्भवू शकते, त्यामुळे थंड गोष्टींचं सेवन कमी करावं. बाहेरचं अन्न, तेलकट तुपकट शिळं अन्न खाणं टाळावं. मानसिक दृष्टीने महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काही दिवस डोकेदुखीची तक्रार करू शकतात. अशा वेळेला मनामध्ये अस्वस्थतेची भावना देखील निर्माण होईल आणि काय करावं काय करू नये हा पेच मात्र कायम राहील. मग आता ऑगस्ट महिन्यामध्ये मेष राशीसाठी शुभ अंक आणि शुभ रंग कोणता असा जर आपण विचार केला तर मेष राशीसाठी शुभ अंक आहे तो म्हणजे 6 हा शुक्राचा अंक आहे. मग महिन्याभरामध्ये किती अंक येतील 6चे? 6 येईल, 15 येईल, 24 येईल. असे अंक जे आहे हे सगळे 6शी निगडीत असल्यामुळे जे काही महत्त्वाची कामं आहेत ती सगळी काही आपल्याला याच दिवशी किंवा याच अंकावर करावी, ती जास्त उपयुक्त ठरेल. मग रंगाचा जर आपण विचार केला तर कोणता रंग उत्तम राहील तर या महिन्यामध्ये मेष राशीसाठी पिवळा हा रंग अतिशय शुभदायक लाभदायक आहे, यात कोणतीही शंका नाही आहे. हे झालं मेष राशीचं ऑगस्ट महिन्याचं भविष्य. मग आता पुन्हा दुसरी रास आपल्याला बघायची आहे ती म्हणजे वृषभ रास. वृषभ राशीमध्ये कुंडलीत काय काय बदल होतात ते तर रवी 16 ऑगस्टपर्यंत पराक्रम स्थानात असेल, त्यानंतर रवी जो आहे तो चतुर्थ स्थानातनं भ्रमण करेल. मंगळ 26 ऑगस्टपर्यंत लग्न स्थानात असेल, त्यानंतर तो धनस्थानातनं भ्रमण करेल. बुध जो आहे तो 22 ऑगस्टपर्यंत चतुर्थ स्थानात असेल आणि 5 ऑगस्टपासून वक्री झाल्यामुळे तो पराक्रम स्थानात गोचर असणार आहे. शुक्र 24 ऑगस्टपर्यंत चतुर्थ स्थानात आणि त्यानंतर तो पंचम स्थानातून भ्रमण करणार आहे. अशी एकूण ग्रहमानाचं ग्रहगती जे आपण म्हणतो ना तशी परिस्थिती आहे. मग आता महिन्याचं भविष्याचं जर आपण विचार केला तर वृषभ राशीचं काय म्हणता येईल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की या महिन्यामध्ये मंगळ तुमच्या कुटुंबावर भारी असून अनेक गोष्टींवरून सदस्यांमध्ये कुटुंबामध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा वेळेला एखाद्या घरातल्या व्यक्तीबरोबर तुमचा तीव्र वाद होऊ शकतो. चुकीच्या मित्रांच्या सहवासामुळे तुमचे वडील तुमच्यावर नाराज होतात. अशा वेळेला त्यांचं म्हणणं लक्षपूर्वक ऐका आणि काहीही चुकीचं करणं टाळा. कुटुंबावर कोणतंही संकट येऊ नये म्हणून दररोज जे आहे ते आपण आपल्या आराध्य देवतेचं पठण श्रवण नामस्मरण करणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मंगळवारच्या दिवशी हनुमान चालिसा किंवा मारुती मंदिरात जायला हवं. हा झाला सर्वसाधारण विचार. मग आता नोकरी व्यवसायाच्या बाबतीतला विचार काय? जर तुम्ही व्यवसाय क्षेत्रात असाल तर या महिन्यामध्ये आर्थिक दृष्टीने मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. जर तुमचे पैसे कुठेतरी अडकलेले असतील तर तुम्हाला ते परत मिळतील. या दरम्यान आपल्याला आपल्या कुटुंबातल्या एखाद्या सदस्याचं सहकार्य देखील प्राप्त होईल, ज्यामुळे व्यवसायामध्ये प्रगती शक्य आहे. सरकारी नोकरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचे वरिष्ठांशी ताणतणाव असू शकतात, ज्यामुळे त्यांच्या मनामध्ये द्वेषाची भावना निर्माण होईल. आपलं मन प्रामुख्याने समाजसेवेमध्ये गुंतलेलं राहील. खाजगी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना नोकरीपासून दूर इतर गोष्टी करण्याची इच्छा होऊ शकते आणि ते काहीतरी नवीन सुरू करण्याचा विचार मात्र करू शकतात. मग आता शिक्षण किंवा करिअरचा जर विचार केला तर विद्यार्थ्यांना या महिन्यामध्ये अनेक प्रकारच्या आव्हानांना सामोरं जावं लागेल, परंतु नंतर ते त्यांच्यासाठीच उपयुक्त ठरेल. अशा वेळेला कुठल्याही समस्येपासून पळून जाण्यापेक्षा त्याला खंबीरपणे तोंड देणं, सामोरं जाणं आणि त्यातून काही शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी इतर सृजनशील कामांवर अधिक लक्ष केंद्रित करतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा अभ्यासात कमी रस वाटेल, ज्यामुळे त्यांचं लक्ष विचलित होऊ शकतं. या दरम्यान वडिलांशी एखाद्या गोष्टीवरून वाद होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे घरात तणावाचं वातावरण निर्माण होईल. आता वैवाहिक जीवन अथवा लव्ह लाईफचा जर आपण विचार केला तर ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांच्या जोडीदारावरचा विश्वास पूर्वीपेक्षा अधिक पक्का म्हणजे दृढ होईल, परंतु एखाद्या गोष्टीवरून दुरावा निर्माण होण्याची शक्यता देखील आहे. एकंदरीत हा महिना तुमच्या लव्ह लाईफसाठी संमिश्र परिणाम देऊ शकतो, हे मात्र नक्की आहे.
ज्यांचं लग्न झालेलं नाही ते या महिन्यामध्ये खऱ्या जीवनसाथीच्या शोधात असतील, परंतु ते निराश होतील. अशा वेळेला आपल्या सुधारणेकडे अधिक लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. आरोग्य आणि प्रकृतीचा विचार करता रक्तदाब आणि मधुमेह, आपल्याला हे शब्द कानावरून कधी गेलेले नसतील तर BP आणि शुगर या रुग्णांनी विशेष काळजी घेणं मात्र आवश्यक आहे. या महिन्यात काही कारणामुळे तुमची तब्येत बिघडू शकते, त्यामुळे डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करा. औषधोपचार व्यवस्थित घ्या, पथ्य पाणी पाळा, खानपानावर ताबा नियंत्रण ठेवा. तुम्हाला जर आधीपासून एखादा गंभीर आजार नसेल तर या महिन्यात तुम्ही शारीरिकदृष्ट्या अत्यंत निरोगी राहाल, यात काहीही शंका नाही आहे. मानसिक दृष्टीने फारशी अडचण येणार नाही, परंतु मन काही वेळ अस्वस्थ राहू शकतं. अशा वेळेला झोप न लागणे, मनातली अस्वस्थता या समस्या त्रासदायक ठरू शकतात. यापासून आपण स्वतःला जपलं पाहिजे. मग आता वृषभ राशीसाठी शुभ अंक आणि शुभ रंग कोणता याचा देखील आपण विचार करू. शुभ अंकाचा जर आपण विचार केला तर तो 5 अंक आहे. महिन्याभरात किती वेळेला 5 अंक येईल तर 5 आहे, 14 आहे आणि 23 आहे. ह्या 3 वेळेला महिन्याभरात आपला अंक येतोय. याच दिवशी विशेष करून विशेष कर्म करण्याचा प्रयत्न करा. रंगाचा विचार करता निळा हा रंग तुमच्यासाठी या महिन्यातला अत्यंत शुभदायक रंग आहे. या रंगाचा जास्तीत जास्त वापर करण्याचा मात्र प्रयत्न करा. तर मंडळी, पहिल्याच या ऑगस्ट महिन्याच्या मासिक भविष्यामध्ये पहिल्या 2 राशींचा परामर्श मासिक भविष्याच्या माध्यमातून आपण घेतला आहे. तर उद्याच्या भागामध्ये आपल्याला 2 महत्त्वाच्या राशी मिथुन आणि कर्क राशीबद्दलचं मासिक भविष्य बघायचे. तोपर्यंत आपल्या सर्वांचा निरोप घेतोय. नमस्कार.